मध्य प्रदेशमध्ये सध्या एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. विषारी कफ सिरप पिल्याने 20 लहान मुलांचा मृत्यू झाला. यामुळे देश मध्य प्रदेश सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. या औषधात डिआयएथिलीन ग्लायकोल नावाचे एक विषारी केमिकल पडताळणीमध्ये समोर आलं. यामुळे संपूर्ण देशात याची चर्चा आहे. हे केमिकल किडनी, अन्ननलिका यांना इजा पोहोचवते. हे सिरप तामिळनाडूत बनवले गेल्याने तिथली ही कंपनी बंद करण्यात आली. यामुळे इतरही काही हानिकारक औषधांवर देशात बंदी घातली जात आहे. तसंच ड्रग इन्स्पेक्टर काही ठिकाणी निलंबित केले जात आहेत. यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव सुद्धा पत्रकार परिषदेत बोलायला तयार नाहीत. त्यांना सोशल मीडियावर सुद्धा आपलं म्हणणं मांडलेलं नाही आणि विपक्षातील लोकसुद्धा काही वेगळे नाहीत. यावरून स्पष्ट होते की नेत्यांना सुद्धा अशा घटनांनी काही फरक पडत नाही. या औषधाचं नाव कोल्ड्रिफ असं आहे. या औषधाबद्दल आणि तयार करणाऱ्या कंपनीची चौकशी अजून सुरू आहे. यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याची मागणी देशभरात केली जात आहे. यात एमपीचे मुख्यमंत्री यांनी या घटनेला वेगळं वळण दिलं. त्यांनी तामिळनाडू सरकार मध्य प्रदेशला या 22 मृत्यूच्या तपासामुळे सहकार्य करत नसल्याचा आरोप केला. त्यांनी तामिळनाडू सरकारकडे यासंबंधी ठोस पावले उचलण्याचा आग्रह धरला. पण ही सगळी मागणी यादव यांनी महाराष्ट्रातील नागपूर दौरा केल्यानंतर केली, जिथे या सिरपने आजारी पडलेल्या लोकांचा सध्या इलाज केला जात आहे. मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांच्या मते 7 सप्टेंबरपासून आत्तापर्यंत खूप मुलांचा दूषित कफ सिरपमुळे मृत्यू झाला. 4 ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेश सरकारने कफ सिरपवर औषध प्रतिबंध लावला. सगळ्यात पहिले दोषी या कंपन्यात आहे असे औषध बाजारात विक्रीला आणतात. यामुळे स्थानिक लोकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणी एमपी सरकारकडून एसआयटी बसवण्यात आली. काल कोल्डी कफ सिरप कंपनीचा मालक रंगनाथ गोविंद याला चेन्नईमधून पोलिसांनी अटक केली. त्याच्या आयुष फार्मा या कंपनीतून हे सिरप सगळीकडे पुरवलं जात होतं. एसआयटी टीमकडून सध्या पुढील कारवाईसाठी काम सुरू आहे. या सगळ्यातून भारताची जागतिक प्रतिमा खराब होऊ शकते, कारण भारत जगात मोठ्या प्रमाणात औषध निर्यात करणाऱ्या देशांमध्ये येतो. यामुळे एमपीमधील ही घटना देशभरात भीतीचं वातावरण निर्माण करणारी ठरत आहे. एमपीमधल्या या घटनेबद्दल आपलं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका. धन्यवाद.